ए स्टॉप स्टॉप एव्हरीबडी. किसनराव जगनराव सरकडे माया नाव. आणि माय सेल्फ राधा किसन सरकटे. हे बिल्डिंग आम्ही विकत घेतली आहे. सगळं सगळं विकत घेतला. हे झाडं पानं फुलं वॉचमन सकट. तुम्ही याले विश्वास नाही. काय करते अशा माणसांनी. द्या सोडून. हा. हे किसनराव जगनराव सरकटे राहणार इकडे विकत किती आधी सोडून तसं तुम्ही विकत ह्या किसन आणि राधानी नाही 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 ह्या किसन रावानी आणि राधा मॅडमनी ही बिल्डिंग विकत घेतली आहे. पण एवढे पैसे तुम्ही आणलेत कुठून? दरोडा टाकला. काय नाही आम्ही दरोडा कायले टाकू आहे की नाही. आम्ही आता नोकरी करतो. येस नोकरी जॉब. दर महिन्याला 25,000 सॅलरी आहे आम्हाला. हो यस. या We give you only 48 hours to. चला ना खोली खाली करा. त्याला बिल्डिंग खाली करा. चला निघा. राधा मामी आम्ही दर महिन्याचं भाडं तुम्हाला देतो प्लीज. ए बिन आंघोळीच्या हात. काय काय विचारते मला. लात का मारली. तुम्हाला लागली का लाट? आता कोणाला लागणार. एकटाच आहे ना मी ते. कसं झालं ते? नाही म्हणजे मला ना ते आता इथले पैसे मिळणार आहेत की नाही, तर मला असं झोपच नाही लागून राहिले. सतत स्वप्न पडून राहिले. म्हटलं एवढ्या पैशाचं करायचं काय. म्हणजे हे घ्यायचं काय हे घ्यायचं काय हे घ्यायचं. नाही 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 काय नाही. स्वप्नात पण उधळपट्टी करायची नाही. मोठे मला सांगतेत. आता मग इथले पैसे मिळाल्यावर काय करायचं मग त्याचा? नाही नाही म्हणजे माझं ठरलं ना. ह्या पैशातून ना मी एक स्विमिंग पूल बांधला. असं त्यात पाणी नाही दारू. आले का अवकातीत? तुला सांगतो जरा काही मूड झाला ना की लगेच डुमुक उडी मारायची. ओ सरकटे, दुबुक उडी मारली ना तर नाका तोंडात दारू जाईल. मग नशा नाही जीव जाईल फटकन. मग काय करा? त्याने ना स्वप्न बघायला काय हरकत आहे की नाही. ते पण आहेच म्हणा. हा, पण त्याआधी ते जे आपली भैरवी माता आहे की नाही, तिच्या बिझनेसले कशी काडी लावा लागेल याचा विचार करावा लागेल. नाही येते ना. तुला सांगतो सगळं जुळून आलं ना की वेळ येते. तिचा बिझनेस बुडवायची वेळ बघ कशी समोरून चालून येते की मग येते ना. भगवंता. चला मग सरकटे, गुड नाईट. ए तुमचा संसार वर्ग सोडायला बराच वेळ आहे. काय आईस्क्रीम वगैरे घेणार काय? नको, आम्ही जातो आमच्या संस्कार वर्गात. तुला आईस्क्रीम नको? कमाल झाली तुझी. आजोबा आम्हाला नको, आम्ही जाऊ का संस्कार वर्गात? तिकडची मुलं पण आली असतील, आम्हाला थोडा वेळ मिळेल खेळायला. हा नक्की सांगा तुम्हाला आईस्क्रीम नकोय? आम्ही जाऊ का? सांभाळून जा. मस्ती करू नका. हा. ए वेटर इकडे. हा सर. मला एक मस्त कॉफी घेऊन ये. हा सर. खायला काय आणशील तू? बिस्किट घेऊन ये. बिस्किट आण. ठीक आहे सर. बसा बसा तुम्ही. हा. ओ मिस्टर, तुम्ही माझ्या जागेवर बसलात. कोणी सांगितलं ही तुमची जागा आहे म्हणून? नीट बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. ही माझी बॅग मी इथे ठेवून गेले होते. हो
तुमची? ओ मिस्टर, आता काय तुम्ही दुसऱ्याची कॉफी आणि बिस्किट सुद्धा ढापायला लागलात का? काय बोलताय काय तुम्ही मॅडम? काय बोलताय काय? ती कॉफी आणि बिस्किट मी ऑर्डर केली होती. आणा इकडे. आई, अलीकडचे लोक काय वाटतील तसं वागतात. आजकाल ना काही अर्थच राहिला नाही. कोणी येतं दुसऱ्याची कॉफी घेऊन पळून जातं सरळ सरळ. संस्कार नावाची काही गोष्टच राहिली नाहीये. ओ मिस्टर, तुम्ही एक काम करा, इथे जवळच ना एक संस्कार वर्ग भरतो, तुम्ही जा आणि तिथे तुमचं नाव नोंदवा. सेन्स नाही राहिलाय काही नाही. मॅम तुमची ही कॉफी. मग हे कोणाचं आहे? ही ते सरांची आहे. अरे कोणाला सांगतोयस तू? काही लोकांच्या पर्स मध्ये अख्ख्या गावची जत्रा सापडेल, पण साधा कॉमन सेन्स सोबत घेऊन कोणी फिरत नाही कधी. अरे कॅफे मध्ये जाऊन कोण कोणाची कॉफी आणि बिस्किट चोरून खाईल? पण नाही, बोलायचं काही तारतम्यच नाही. सॉरी म्हणजे मी जरा जास्तच बोलले तुम्हाला, सॉरी. आजच नाही, त्या दिवशी सुद्धा असंच बोलला होता तुम्ही. समोरच्या माणसाला बोलूच द्यायचं नाही आणि तो बोलायला ऐकूनच घ्यायचं नाही, अशी पद्धत आहे का हो तुमची? हे बघा मिस्टर, मी तुम्हाला सॉरी बोलले. सॉरी 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 एकदा नाही 4 वेळा बोलले, तरी समाधान नाही झालं का तुमचं? त्यानं काय होणार आहे? माझ्या समोरची कॉफी प्यालात, माझी बिस्किट काढलेत, मला नाही नाही ते बोललात, माझे संस्कार काढलेत तुम्ही. खरं खोटं जाणून न घेता एखाद्याचे संस्कार काढणं हे सुद्धा संस्कार नसल्याचं लक्षण आहे. खरं तर तुम्हीच तुमचं नाव संस्कार वर्गात नोंदवा. इकडे 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 इकडे. तुम्ही नका जाऊ त्या संस्कार वर्गात. अहो, जगातला सगळ्यात होपलेस संस्कार वर्ग आहे तो. तिकडे गेला तर तुम्ही अजून बिघडाल ना. कोण आले मोठे टिकोजीराव, माझ्या संस्कार वर्गांना होपलेस म्हणणारे. हाय. हे व्हॉट्सअप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कसलं? जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत माझी मॉर्निंग बॅडच राहणार. तू सांग, सहज फोन केलास? तुझा मूड ठीक नाहीये, ओळखलं मी. भेटूयात का आज पण? आय डोंट माइंड. चालेल, घरीच ये, मस्त गप्पा मारूयात. चालेल. एक मिनिट. हॅलो, भैरवीला राजनचा मेसेज आलाय. म्हणजे? नाही, ती किचन मध्ये आहे, तिचा फोन हॉलमध्ये होता. ग्रेट. वाच ना मग, काय मेसेज आहे? अगं, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये भेटूया, महत्वाचं काम आहे. किती स्टिरियोटाइप आहे हा माणूस. सगळ्या मुलींना सेम मेसेज करतो आणि ऑफिसला बोलावून घेतो. बाय दॅट टाइम ऑफिस स्टाफ सगळा गेलेला असतो. आपण तिला फॉलो करूया. कशाला? त्यापेक्षा एक काम कर, भैरवी नसेल ना तिथे तर त्याचा मेसेज डिलीट कर, नंबर ब्लॉक कर, म्हणजे नेक्स्ट टाइम तो तिला कॉलही नाही करू शकणार. या, दॅट्स अ गुड आयडिया. अनिश, कॉफी. थँक्स. बरं, मी आजचं सांगतो. या शुअर, आय एम वेटिंग. ऑलराइट, बाय. बरं, मी ऐक ना, हो. आज मला कुठेही जायचं नाहीये. आज जाऊया आपण बाहेर फिरायला. आज नाही रे जमणार अनिश, आज खूप काम आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, तू तुझं काम कर.
एक फॉर्म द्या. कसला? मला माझ्या मुलांची ऍडमिशन कॅन्सल करायची आहे. तसा फॉर्म नाही आमच्याकडे. एक काम करा, उद्यापासून मुलांना पाठवू नका, ऍडमिशन आपोआप कॅन्सल होईल. अरे रे वा 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 वा, ही अरे रवी झाली. हे बघा, आम्ही भरलेले पैसे आम्हाला परत द्या. तुम्ही नियमवाटी न वाचताच ऍडमिशन घेतलं होतं का? त्या स्पष्ट लिहिलेलं आहे, एकदा भरलेले पैसे पुन्हा मिळणार नाहीत. ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला मॅडमला भेटायचं आहे, मी त्यांच्याशी बोलेन. आणखी 8 दिवस तरी त्यांना भेटता येणार नाही. का भेटणार नाही? अरे वा, म्हणजे हे तुम्ही आमच्यावर कोणती करताय का? अहो, आम्ही मुलांना संस्कार देतो, त्यांना शिकवतो, पण नेमके पालक त्यात लुडबुड करतात. त्यांना ते स्वतः काही शिकू शकत नाहीत, म्हणून ते त्यांना इथे पाठवतात. एकदा का मुलं इथे आली की मग आमच्या मॅडमच्या पाठी बरं वाईट सांगायला मागे लागतात. इतकं इंटरफेअर करतात की संस्कार वर्ग राहतो बाजूला आणि भलतेच विषय सुरू होतात. म्हणून हा असा कठोर नियम करावा लागलाय आम्हाला. याला गुंडगिरी, अरे रवी, हुकुमशाही म्हणतात. हे मी बिलकुल खपून घेणार नाही. आताच्या आता मी पोलीस स्टेशनला जातो आणि मी रीतसर कंप्लेंट करतो तुमच्या विरुद्ध. पोलीस स्टेशनला जायची कसदी कशाला घेताय? एक काम करा, वर्ग सुटेपर्यंत इथेच थांबा. आता आले की नाही सुतासारखे सरळ. हे बघा, पण मी मॅडमला भेटायला द्याल ना मला? नाही. नाही, वर्ग सुरू झाल्यापासून 10 दिवस तरी त्या भेटत नाही. हा, पण आमच्या वर्गात 5 मुलं ही पोलीस डिपार्टमेंटच्या पालकांचीच आहेत. त्यांना घ्यायला कोणी ना कोणी ऑफिसर येईल, तेव्हा त्यांच्याकडे काय ती तक्रार करा, म्हणजे तुमचा पोलीस स्टेशनचा हेल्पटा वाचेल, नाही का? उर्मटगिरीचा मूर्तिमंत नमुना आहे. काही म्हणालात का? नाही नाही, मी कुठे काय, नाही नाही, मी म्हणालो काय म्हणणार मी? अरे हो ना, नुसतं जीव चाललं का कोणाचा? नुसतं टँग 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 टँग. या कोण पाहिजे तुम्हाला? भैरवी आहे घरात. हा बाप्पा, हो या. भैरवी, भैरवी, भैरवी. राजन, तू काय चाललंय काय भैरवी? हे बघ, जर तुला माझ्यासोबत बिझनेस करायचा नसेल तर स्पष्ट सांगा. एक मिनिट, पण काय झालंय? असं का बोलतोयस तू? माझं काही चुकलंय का? ऑफकोर्स मी तुला कॉल करतोय, तुझा कॉल लागतच नाहीये. कॉल करतोय, मेसेज करतोय. आज संध्याकाळच्या मीटिंगसाठी मेसेज केला होता ना मी. तू येणार आहेस, नाही येऊ शकणार आहेस, काहीतरी रिप्लाय तरी करायचा. अरे पण मला मेसेजच आला नाहीये तुझा. व्हॉट? अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय? असं अजिबात म्हणायचं नाहीये मला, पण मी सुद्धा खरंच बोलते राजन. मला आज दिवसभरात ना तुझा मेसेज आलाय ना एकही कॉल आलाय. वेट, मी दाखवतो तुला. बघ, हे काय आहे? किती कॉल केलेत मी तुला? नॉट रिचेबल लागतोय तुझा फोन. कंटिन्यू. वेट, हे बघ राजन, कदाचित माझ्या फोनचा प्रॉब्लेम असू शकतो. तू परत एकदा फोन कर, तुझीच खात्री पटेल. ओके. नाईस, चालू आहे तुझा फोन. भैरवी, कॉलच नाही, मी तुला मेसेजेस पण केलेत आणि ते मेसेजेस तू रीड पण केलेत. हे बघ, तुला मेसेज पण केलाय मी, त्याचा रिप्लाय नाही केलास तू. तुला मेसेजेस केलेत मी आणि तू ते रीड पण केलेस, पण तुम्हाला रिप्लाय नाही केलास. राजन, मला खरंच मेसेज आलेला नाहीये. काहीतरी मोठं कन्फ्युजन झालंय. ते जे काही कन्फ्युजन आहे ना, ते तुझं तू क्लिअर कर भैरवी. पण एक लक्षात ठेव, बिझनेस असा होत नसतो. हे बघ, हे आत्तापासूनच तू नॉट रिचेबल आहेस, मीटिंगला येऊ शकत नाहीयेस. मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर की तू वेळेवर प्रॉडक्ट डिलिव्हर करशील म्हणून? मी बिझनेसच्या बाबतीत काटेकोर आहे, मला नाही चालणार आहे. रादर हे तुझं आजचं वागणं बघून ना मला असं वाटतं की आपण सोबत बिझनेस करूच शकत नाही. राजन प्लीज, हे बघ, मला एकदा फिगर आउट करू देत हे काय झालंय ते. नो, इट्स ओके, आय एम डन विथ दिस.
भैरवी हा काय ग काय झालं अस्वस्थ दिसतेस कसला विचार करतेस काही नाही रे राजनचा म्हणजे तो जे काही बोलत होता त्याचा जाऊ दे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस हे बघ तुझ्याकडे कला आहे तुझ्या हाताला चव आहे तुला मोठं होण्यासाठी तुला कुठल्याही अशा राजन सुकटणकरची गरज नाहीये प्रश्न त्याचा नाही अनिश मला एक गोष्ट कळत नाही की जर राजनच्या फोनमध्ये त्यांनी मला मेसेज केलेला डिलिव्हर झालेला आहे फोन कॉल लॉग्स मध्ये माझा नंबर दिसतोय तर मला का नाही मेसेज आलेला आहे मला फोन का नाही दिसत आहे त्याचा आता ते मी कसं सांगणार असेल टेक्निकल ग्लिच बरं मी काय म्हणतो आज तुझ्या कामामुळे आपण बाहेर जाऊ शकलो नाही उद्या नक्की काहीतरी प्लॅन करूया फक्त तू आणि मी अनिश कॉफी अनिश मी कॉफी घेऊन बाहेर आले तेव्हा माझा फोन तुझ्या हातात होता राईट व्हॉट डू यू मीन काय म्हणायचंय तुला त्या राजनचा मेसेज मी डिलीट केलाय त्याचा नंबर मी ब्लॉक केला असं नाही म्हणायचंय मला अनिश पण मी बघितलं माझा फोन तुला ठेवताना बघितलं म्हणजे हे 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 नाही हे असंच असतं मी कितीही चांगला वागलो कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला मीच चुकीचा वाटतो संशय घेते माझ्यावर ठीक आहे बोल काय करू त्या राजनची माफी मागू जाऊन पाय धरू का त्याचे अनिश तुला समाधान मिळणार असेल तर मी तेही करायला तयार आहे याचा अर्थ हा होत नाही की तू केलेला आरोप मी मान्य केलाय अनिश प्लीज आय एम सॉरी तू प्लीज चिडू नकोस ते एकतर हातात आलेलं काम निष्ठू नये या टेन्शनने मला असं वाटलं असेल आणि मी उगाच काहीतरी बोलून गेले असेल प्लीज तू चिडू नकोस शांत हो इट्स ओके आलोच मी बिलकुल नाही मी तुम्हाला संस्कार वर्गाला घेऊन जाणार नाही असं काय करताय बाबा आज मला खरंच खूप काम आहे नाहीतर मीच घेऊन गेले असते आजोबा चला ना प्लीज लेट होईल आम्हाला नाही मिस करायचं संस्कार वर्ग बघा बाबा आधी ह्यांना जायचं नव्हतं तेव्हा आपण फोर्स करत होतो आता ह्यांची जायची इच्छा आणि तुम्ही घेऊन जायला तयार नाही हे उद्धट आणि बेशिस्त लोकांची जत्रा बनली आहे तिथं तुला माहित नाही ते ऍडमिशन देणाऱ्या माणसापासून ते वर्ग घेणाऱ्या बाईपर्यंत सगळे एक जात उद्धट आणि बेशिस्त आहेत भाऊ आजोबांना कसं माहित असणार ते तर आम्हाला बाहेर सोडून निघून जातात त्यांना काय माहिती आम्ही आतमध्ये किती मज्जा करतो हो आजोबा तुम्हाला माहितीये सगळ्यांना विचारा सगळ्यांना आवडतो वर्ग क्लास तुम्हाला हवं तसं वागायला मिळतं ना तिकडे मग तुम्हाला आवडणार दुसरं काय आजोबा आम्ही वदनी कवळ घेता म्हणतो ते कोणी शिकवलं ही एक गोष्ट काय ती चांगली शिकलात तुम्ही बाकी सगळं नुसतं डोक्याला ताप आहे तो क्लास म्हणजे अहो आजोबा तुम्हाला माहितीये तिकडे आम्ही छान खेळ खेळतो खाऊ खातो किती मज्जा करतो प्लीज आम्हाला घेऊन जाणं नाही तर लेट होणार नाही म्हणजे नाही मी घेऊन जाणार नाही त्या बेसिसच्या फॅक्टरीमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही प्लीज हे बघ. तुम्ही बेसिसच्या फॅक्टरीमध्ये- नाही, मी आहे. शांत बाबा बर ठीक आहे तुम्ही आज आराम करा मी आज त्यांना संस्कार वर्गात सोडून येते मला तसंही नंतर आईकडे जायचंच आहे